नमस्कार मंडळी, मी प्रणाली। जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता आपला उन्हाळा चालू झालेला आहे। आत्तापासूनच ऊन एवढं वाढलेलं आहे की आपल्याला थकवा, डोकेदुखी, डिहायड्रेशन आणि कधी-कधी उष्माघातासारखेही प्रकार ऐकायला मिळतात। तर उन्हाळ्यामध्ये आपण कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत, त्यासोबतच भरपूर पाणी घेतलं पाहिजे। तर शरीरातून कोणत्या माध्यमातून जास्तीत जास्त पाणी आपण आपल्या शरीरात मेंटेन ठेवू शकतो, हे सगळं या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले उन्हाळ्यात असा कुठला पदार्थ आहे किंवा काय आहे जे तुम्ही खाऊ शकता, तर काकडीमध्ये 95% हे फक्त पाणी असतं। त्यामुळे आपल्या शरीरातील जो लेवल आहे पाण्याची ती मेंटेन करतो। त्यासोबतच जर डिहायड्रेशन झालं असेल तर ते भरून काढते, थकवा असेल तर तो कमी होतो। हे सगळं काकडीमुळे होतं। त्याच्यानंतर कलिंगड हा आहे तो आपल्या शरीरातील ऊर्जा मेंटेन करण्यात मदत करतं। कलिंगड आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता असेल ती पूर्ण भरून काढतो। जरी आपलं डिहायड्रेशन झालं असेल तरी ते मेंटेनमध्ये ठेवतं। आणि यासोबतच आपल्याला जर का खूप सारा डोकेदुखी, थकवासारखं जर काय जाणत असेल तर ते सुद्धा रिकवर करायला कलिंगड मदत करतं। त्यानंतर आंबा उन्हाळ्यात खाल्लेला चांगला असतो, पण तो मर्यादित खाल्ला पाहिजे, नाहीतर त्याचा उलट परिणाम होऊन आपल्याला अजून उष्णता होऊ शकते। तर पाण्यात धुतलेला, प्रॉपर भिजवून ठेवलेला आंबा आहे तो आपण ह्याच्यामध्ये खाऊ शकतो। त्यानंतर आहे ताक। तर ताक हे सगळ्यात बेस्ट आहे, कारण ह्याच्यामुळे आपल्याला जे उन्हाळ्यात पदार्थ खाऊन कधी आपल्याला जेवणानंतर ॲसिडिटी होते, तर ती ॲसिडिटी तो मेंटेन करतो। गॅस वगैरे असेल पोटात तो रिड्यूस करतो। पचनासारखे जर का विकार असतील तर ते दुरुस्त करून पचनसंस्था स्ट्रॉंग ठेवण्यास, शरीर थंड ठेवण्यास पण आपल्याला ताक आहे तो मदत करतो। त्याच्यानंतर लिंबू पाणी सगळ्यात सोपा आणि आरोग्यदायी जर कुठला असेल तर लिंबू आहे। त्याच्यामुळे आपली स्किन पण टवटवीत राहते, त्यासोबतच आपला थकवा पण दूर होतो, एनर्जी पण भेटते आणि एकंदरीत सगळ्या व्ह्यूने जर आपण बघितलं व्हिटॅमिन सी पण मिळतं। तर लिंबू पाणी हा सुद्धा बेस्ट आहे। त्याच्यानंतर नारळ पाणी। तर लिंबू पाणीपेक्षा नारळ पाणी थोडं महाग आहे, पण नारळ पाणीमध्ये आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते मेंटेन होण्यास मदत होते। शरीरातील थकवा, पाण्याचं प्रमाण हे सगळं कंट्रोल करण्यात मदत होतं। यासोबतच कोणते फळं आहेत जी आपण खाल्ली पाहिजे, तर पपई, आपण बोलतो पपई गरम आहे, तर असं काही नाही, प्रत्येक गोष्ट प्रमाणामध्ये चांगली असते। तर पपई, द्राक्ष, संत्री, कमी प्रमाणात आंबा, हे सगळे पदार्थ, हे सगळे फळं आपण उन्हाळ्यात नक्की आवर्जून खाल्ली पाहिजेत। काकडी खाल्ली पाहिजे, जसं की मी आधी पण सांगितलेलं आहे। त्यानंतर आपल्याला कुठले पदार्थ टाळायचे आहेत, तर जास्त तेलकट, जंक फूड, जास्ती ऑइली, जास्ती तिखट हे पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहेत। ह्याच्यामुळे आधीच आपलं शरीर गरम असतं आणि हे सगळं खाऊन आपल्या पोटामध्ये पूर्ण बिघाड होऊन सगळी पचनसंस्था खराब होऊन उन्हाळ्याचं झळ म्हणतो उन्हाचं ते अजून वाढतं। आपलं शरीर आधीच घामामुळे थोडं अस्वस्थ झालेलं असतं, वारा आपल्याकडे कमी असतो या उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे हे पदार्थ खाऊन पूर्ण चिडचिड व्हायला लागते। तर हे पदार्थ पूर्ण आपल्याला उन्हाळ्यामध्ये टाळायचे आहेत। तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला नक्की स्वतःचं पाणी भरपूर पिऊन, पाण्यासोबतच सगळे पदार्थ घेऊन शरीरातील, बॉडीतील आपल्या पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवायचं आहे। आणि सगळ्यांना काळजी घ्यायची आहे, सनस्क्रीन वगैरे लावायचीच आहे। आणि कमीत कमी उन्हात जाता येईल असं आपण प्लॅन केलं पाहिजे। फिरायला वगैरे जायचं असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी काही बिनाकामाचं आपण उगीच उन्हात जाणं टाळलं पाहिजे। तर अशा प्रकारे उन्हाळ्यात काळजी घ्या, स्वस्त खा आणि चांगले राहा। अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।